गाईज, तर आज पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस पडतोय. कंटिन्यू तिसरा तिसरा ना की चौथा चौथा दिवस आहे कंटिन्यू. आणि पुण्याला रेड अलर्ट आहे. आणि आम्ही काल लवकर झोपलो होतो आणि उशिरा उठलो. उठल्यावरती असं वाटलं की ना सकाळचे 6-7 वाजता आहे. बट ऍक्च्युअल मध्ये आम्ही केव्हा उठलो? 9-9:30 वाजता. आणि आमचा जो नाश्ता आहे तो आमचा 11 वाजता झालेला आहे. आणि आता वाजताय 12:30. पण असं वाटतंय की सकाळचे 9-8, 9-10 असं वाजलेलं आहे. हे ना बेबी. येस. असा खूप डिलेड चाललाय आजचा दिवस. घड्याळचे काटे तर फिरताय पण दिवस असा खूप मंडे म्हणजे मंडे सारखा नाही वाटत आहे, संडे सारखा वाटतोय. चिल, एकदम रिलॅक्स. आणि स्पेशली माझी चटई पण बाहेर आता आलेली आहे, कारण वातावरण इतकं थंड झालेलं आहे की त्याच्यामुळे फरशी एकदम चिल्ड होऊन गेलेली आहे. आणि मग आपण जेव्हा पाय असं ठेवतो तर असं वाटतं की यार बोन मध्ये ती थंडी जाते. सो मी तुम्हाला वातावरण दाखवते कसं आहे. बघा काय वातावरण आहे, खतरनाक वालं. कंटिन्यू एवढ्या जोरामध्ये पाऊस चालू आहे. थोड्या वेळापूर्वी तर ना हे जे समोरचे झाड दिसतात ना, तिथून असं ब्लर दिसत होतं, म्हणजे भुरकं होऊन गेलेलं होतं. म्हणजे त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की केवढ्या म्हणजे पावसाची इंटेन्सिटी जास्त होती. तर अजून पण जोरातच चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल. कंटिन्यू असा पाऊस चालू आहे मागच्या 2-3 दिवसापासून. कुठं बाहेर जाण्याचा चान्स नाही. आणि मी तर म्हणेन की घरातच राहिलेलं बरं आहे ना. येस. आय सजेस्ट की पाऊस खूप जोरात आहे. भरपूर ठिकाणी पाणी जे ते साचलंय. रस्ते जाम आहेत. पुलावरून पाणी वाहतंय. काही ठिकाणी ब्रिजच्या दोघं साईडच्या ज्या वॉल आहेत, सेफ्टी वॉल, त्या वाहून गेल्यात. तो गरज नसेल तर बाहेर पडू नका. शक्य तर पॉसिबल असेल तर वर्क फ्रॉम होम करा. खूप रिस्की आहे आणि कुठे बाहेरही फिरायला निघू नका. तो घरात बसून छान तुमची चहा, पकोडे असा काहीतरी प्लॅन करून पावसाचा घरातूनच एन्जॉय घ्या. येस, वातावरण छान थंड आहे, तर त्याच्यामध्ये मस्तपैकी गुटखा खा, त्याच्यानंतर भजी खा आणि असा पाऊस एन्जॉय करायचा. प्रत्येक पाऊस असा बाहेर जाऊनच एन्जॉय केला पाहिजे असं काही नाहीये. आणि मेन म्हणजे रेड अलर्ट मध्ये बाहेर अजिबात निघायचं नाही. स्टे होम, स्टे सेफ. पण आपला जीव जास्त महत्वाचा आहे. So, असा आमचा पाऊस आम्ही एन्जॉय करत आहोत. हा असा आमचा कोझीचा हॉल बनवून ठेवलेला आहे आम्ही. मस्त लाईट लावली आणि असं चटई बिटाई सगळं असं छान पडदे बिरदे लावून घ्यायचे. मस्त पैकी सेटअप आहे. छान एन्जॉय करायचं घरामध्ये. एखादी सिरीज बिरीज लावून घ्यायची आणि चिल करायचं. चिल असं कोझी वातावरणामध्ये कोणाला नाही आवडणार चिल करायला, हे की नाही. येस, करेक्ट. आणि हा सोफा कम बेड आहे, बाहेर आम्ही काढून घेतो आणि आरामात मज्जा करत बसतो. तर गाईज, आज आम्ही बनवली आहे दाल खिचडी, उडदाचा पापड आणि ऑमलेट. सो कसं वाटलं? व्हेरी व्हेरी टेस्टी. दाल खिचडी समथिंग डिफरंट, कारण त्यात एक नाही मल्टिपल डाळ आहेत आय गेस. आणि ऑमलेट ॲज युजल बेस्ट आहे. आणि होममेड पापड्स व्हेरी गुड. थँक्यू. आणि स्टार परफॉर्मर चिली ऑइल त्याच्यासोबत. काहीच 5 मिनिटापासून पाऊस जरा बंदय. स्वामी बाहेर निघालोय. काय परिस्थिती बघायला. आमच्या इथे अंडरपासच्या इथे खूप जास्त पाणी साचलं होतं. प्रत्येक वर्षी हीच सिच्युएशन असते. सो काय करणार. मग शेवटी बाहेर निघालोच होतो. तर मग विचार केला की चला मस्तपैकी गरमागरम चहा घेऊ. तर चहा घेतला आणि मग मला काहीतरी गोड खायची क्रेविंग झाली. तर मी विचार केला की एखादी पेस्ट्री खाऊया. मग
विशालने मग तिथे गरमागरम वडापाव खाल्ला, त्याला दिसला तर. आणि आम्ही असं घरी जायला निघालो आणि मी पेस्ट्री घेतली सोबत. ट्राय कर. काय हे? हे आहे वडापाव. असं हम्म. काळ्या कलरचा? हम्म. खूप हार्ड आहे, पण मला वाटलं सॉफ्ट असेल. कसं आहे? गोड आहे. काय करते? कपड्यांच्या घड्या ऍज युजल, कामच काम. हो, सिरियसली? येस. ओके. चॉकलेट, हॉट चॉकलेट फॉर माय हजबंड. थँक्यू. बस एवढंच. एवढं भारी वातावरण आहे, एवढा छान पाऊस चालू आहे आणि तुला इतकं छान असं गरम गरम हॉट चॉकलेट दिलेले आहे. गरम गरम हॉट चॉकलेट. गरम गरम हॉट चॉकलेट आहे. व्हेरी गुड. लेट मी ट्राय. आज दिवसाची एंडिंग कशी होते मग? डिलिशियस. मेन म्हणजे याच्यामध्ये मी साखर नाही टाकली आहे, खजूर आहे. खजूर स्वीटनर म्हणून मी खजूर वापरलेले आहे. नॅचरल नॅचरल, व्हेरी गुड. छान आहे. तू नाही घेतलं? घेते. येस. तर असा आम्ही आमचा दिवस स्पेंड केला. पाऊस असताना आम्ही भरपूर एन्जॉय केलं. सो तुम्ही पण घरी राहा, सेफ राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या